मगरीच्या तावडीतून आईला वाचवणाऱ्या चिपळूणच्या स्वर्णिकाने सांगितला थरारक अनुभव. चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. मगरीने महिलेचा पाय पकडून तिला नदीत ओढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिच्यासोबत असलेल्या तिच्या मुलीने प्रसंगावधान राखत आईचा हात घट्ट पकडून तिला मगरीच्या तावडीतून बाहेर ओढल्याने या महिलेचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे स्वर्णिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वर्णिकाने सांगितला हा थरारक अनुभव. आईने जो दगड पकडलेला ना, ज्या हाताने दगड पकडलेला तो हात खेचत होते मी. मग मगरीने मम्मीला सोडलं ना, तेव्हा मग मम्मी आणि मी वरती आलो. मग सगळ्या माणसांना बोलवली. तेव्हा कामत्यातल्या हॉस्पिटलमध्ये गेला. अचानकच मगर आली ना. मग तुला भीती वाटली की नाही? वाटली. बॅक साईडला होती, नदीकडे पाठ होती माझी. पाठून अटॅक केलं मला, पण समजलं मी खाली पडली, ओढलं ना तिने. तेव्हा मला समजलं. मग ती एका हाताने जोरात पकडली, खेच होती ना, दगडीला खेचली आणि एका हाताने सोडून सेफ्टीसाठी मी असा हात पकडते, तोंडाला हात लावला. तेव्हा मग तिने सोडलं. नाही इकडे नाही यायचं, पहिले त्या साईडला, तिकडे त्या साईडला दिसायच्या. मग आम्ही डेली जातो धुवायला वगैरे. नंदिनी पवार या वाशिष्ठी नदीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या आणि अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने त्यांचा पाय पकडून त्यांना पाण्यात खेचण्याचा प्रयत्न केला. आई संकटात असल्याचे लक्षात येताच मुलगी स्वर्णिका हिने आपल्या आईचा हात घट्ट पकडला आणि तिला खेचण्याचा प्रयत्न केला. ती चप्पल मम्मीची आणि मम्मी काय इथं उभी होती आणि मी इथं होती. तर जशीच मगर आली तेव्हा मम्मीने या दगडाला पकडलाय. मग तिथनं मी तिचा हात खेचत होती. मग तिथनं आम्ही वरती गेलो. मग वरनं आम्ही हॉस्पिटलला गेलो. तिथनं वरनं मग आईला वाचवण्यासाठी स्वर्णिकाने दाखवलेल्या या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे. मात्र या घटनेमुळे वाशिष्ठी नदी परिसरात मगरींच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.